विद्यार्थी मित्र हो, बीएड एज्युकेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, प्रत्येक विषयामध्ये पाठ्यपुस्तक असणे अनिवार्य असते. पाठ्यपुस्तकात विषयाचे संघटित ज्ञान एका विशिष्ट क्रमाने एका निश्चित ठिकाणी संग्रहित असते. पाठ्यपुस्तकाद्वारा विद्यार्थी आणि शिक्षकांना एखाद्या वर्गामध्ये किती आशयाचे अध्ययन आणि अध्यापन करावयाचे आहे हे माहीत होते आणि या पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात विविध शिक्षण तज्ञांनी माहिती दिलेली आहे. उदाहरणार्थ बघा, हैरोलिकरनुसार पाठ्यपुस्तक हे ज्ञान, अनुभव, भावना, विचार व प्रवृत्ती व मूल्ये संचय करण्याचे साधन आहे. डग्लस यांच्या मते शिक्षक आणि पाठ्यपुस्तक शाळा निर्माण करतात. द टीचर अँड द टेक्स्टबुक मेक द स्कूल. मॅक्सवेल यांनी असं म्हटलेलं आहे की पुस्तक हे असे माध्यम आहे ज्याद्वारे शिक्षक वर्गाच्या समोर विषय सादर करतो. इट इज ॲट लीस्ट द मीडियम थ्रू विच द टीचर प्रेझेंट्स अ सब्जेक्ट टू द क्लास. पाठ्यपुस्तक निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कशा प्रकारची असते तर प्रथम राष्ट्राची शैक्षणिक ध्येये आणि उद्दिष्टे निश्चित केली जातात. ध्येय व उद्दिष्ट निश्चित केल्यानंतर शिक्षणाचा आकृतीबंध तयार केला जातो. आकृतीबंध तयार केल्यानंतर विविध शैक्षणिक स्तर तयार केले जातात व या स्तरांना अनुसरून अभ्यासक्रम तयार होतो. या अभ्यासक्रमाला अनुसरून प्रत्येक इयत्तेसाठी पाठ्यक्रम तयार केला जातो आणि हा सदर पाठ्यक्रम शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे साधन म्हणजे पाठ्यपुस्तक होय. पाठ्यक्रमाचा विचार करून तज्ञ समिती पाठ्यपुस्तक निर्मिती करते. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार झाल्यावर शासनाच्या शिक्षण खात्याकडून मंजुरी घ्यावी लागते आणि अभ्यासक्रम व पाठ्यक्रमानुसार पाठ्यपुस्तक तयार करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे हे पाडते. तर अशा रीतीनं ही पाठ्यपुस्तक निर्मिती प्रक्रिया ही घडून येते. आता पाठ्यपुस्तकालाच क्रमिक पुस्तक असंही म्हटलं जातं, त्यालाच अभ्यास पुस्तक असं म्हटलं जातं आणि इंग्रजीत त्याला आपण म्हणतो टेक्स्टबुक. नेमून दिलेला अभ्यासाचा भाग ज्यात दिलेला असतो. अभ्यास करण्यासाठी ज्या पुस्तकाचा वापर करता येतो, ज्या पुस्तकात विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी आवश्यक असणारा पाठ्यांश वाचावयास मिळतो, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतःचे मूल्यमापन करण्यासाठी स्वाध्याय दिलेले असतात, अशा पुस्तकांना पाठ्यपुस्तक म्हणतात. कोठारी आयोगाने असं म्हटलेलं आहे की विषयातील पात्र आणि सक्षम तज्ञांनी लिहिलेले गुणवत्तापूर्ण छपाई, स्पष्टीकरण आणि सर्वसाधारणपणे तयार होण्याच्या गुणवत्तेशी संबंधित उत्पादित केलेले एक चांगले पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांच्या अभिरुचीस उत्तेजन देते आणि शिक्षकांना त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात मदत करते. A good textbook written by a qualified and competent specialist in the subject and produced with due regard to quality of printing, illustration and general getup stimulates the pupil's interest and helps the teacher considerably in his work. असं कोठारी आयोगानं म्हटलेलं आहे. सीपी हिल यांनी असं म्हटलेलं आहे की पाठ्यपुस्तक म्हणजे केवळ माहितीचा संचय नसून मनापासून मिळवलेल्या ज्ञानाचा विविध प्रकारे विद्यार्थ्यांनी केलेला उपयोग व मूलभूत माहिती साठवण्याचे केंद्र होय. टेक्स्टबुक ought not to be used as a collection of facts to be learned by heart, but rather as storehouse of basic information which the pupils can use in a variety of active ways. त्यानंतर किटिंग यांनी असं म्हटलेलं आहे की पाठ्यपुस्तक हे अध्यापनाचे अर्धे साधन आहे. टेक्स्टबुक इज हाफ ऑफ ॲपरेटस ऑफ टीचिंग. तर अशा रीतीनं पाठ्यपुस्तकाच्या
व्याख्या वेगवेगळ्या शिक्षण तज्ञांनी केलेल्या आपल्याला दिसून येतात. आता या गणिताच्या पाठ्यपुस्तकाची वैशिष्ट्य कोणती आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहे. गणित पाठ्यपुस्तकाची वैशिष्ट्ये विचारात घेताना आपल्याला 3 बाजूंनी विचार करावा लागेल. एक म्हणजे लेखक, ऑथर. दुसरं म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाह्यांगाशी संबंधित वैशिष्ट्ये. या बाह्यांगालाच बहिरंग असंही म्हटलं जातं. एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टेक्स्टबुक. आणि तिसरा बाब म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाशी संबंधित वैशिष्ट्ये म्हणजेच इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टेक्स्टबुक. लेखक. पाठ्यपुस्तकाच्या लेखकांचे आवश्यक ती शैक्षणिक अर्हता असली पाहिजे. संबंधित विषयामधील शिकवण्याचा त्यांना भरपूर अनुभव असला पाहिजे. त्याचप्रमाणे शिक्षक हे सक्षम असले पाहिजे. आता पाठ्यपुस्तकाच्या बाह्यांगाशी संबंधित वैशिष्ट्य आपण अभ्यासू. पहिला आहे मुखपृष्ठ, फ्रंट पेज. पाठ्यपुस्तकाचं मुखपृष्ठ हे जाड असलं पाहिजे, आकर्षक असलं पाहिजे, त्याचप्रमाणे हेतुपूर्ण असलं पाहिजे. आणि ते जर हेतुपूर्ण असेल तर विषयाचा गर्भितार्थ जो आहे तो वाचकांच्या सहज लक्षात असतो आणि त्यावर जी चित्र आकृत्या काढलेल्या असतील त्या गणिताला किंवा गणितातील आशयाला अनुसरून असल्या पाहिजे. त्याचप्रमाणे मलपृष्ठ सुद्धा जाड असलं पाहिजे आणि आकर्षक असलं पाहिजे. मलपृष्ठावर सुद्धा गणितातील आशयाला अनुसरून चित्र किंवा आकृत्या असाव्या. त्यानंतर शीर्षक, टायटल पुस्तकाचं मोठ्या टाईप मध्ये असलं पाहिजे आणि ठळक असलं पाहिजे. पुस्तकाचा आकार विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करून विद्यार्थ्यांना सहज पेलवेल व हाताळता येईल असा योग्य आकार पुस्तकाचा असला पाहिजे. कारण विद्यार्थ्यांना सहज त्यांच्या दप्तरामध्ये ती पुस्तकं ठेवता येते. पुस्तकाचे वजन मुलांच्या वयाच्या मानाने पुस्तकाची पृष्ठसंख्या ही असली पाहिजे. पृष्ठसंख्या ही जास्तही नसावी आणि कमीही नसावी. त्यानंतर आहे छपाई पुस्तकाची ही सुबक, अक्षरांचा योग्य टाईप असावा. महत्वाचे नियम, सूत्रे, गुणधर्म ठळकपणे किंवा रंगीत शाईने लिहिलेले असावे आणि कागद हा पांढरा शुभ्र व चिवट असावा. बांधणी योग्य आणि मजबूत असावी. पुस्तकाची चांगली असावी जेणेकरून त्या पुस्तकातील जी पानं आहेत ती निसटणार नाहीत. आणि मुलांच्या वयाचा विचार करता मुले बऱ्याच वेळा पुस्तक हाताळतात आणि त्यामुळे ते फाटण्याचं प्रमाण हे जास्त असतं आणि म्हणून बांधणी चांगली असल्यामुळे हा धोका आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये कमी करता येतो. त्यानंतर आहे किंमत. सर्वसामान्यांना परवडणारी अशी पुस्तकाची किंमत असावी. पुस्तकाची किंमत ही पुस्तकासाठी कोणत्या प्रकारचा कागद वापरलेला आहे, त्याचा मुद्रण खर्च किती आहे, लेखकांचं मानधन किती आहे, पुस्तक निर्मिती प्रक्रियेमध्ये घेतलेल्या ज्या मीटिंग्स असतील त्याचा खर्च किती आहे आणि पुस्तकाच्या लागणाऱ्या ज्या प्रती आहेत त्या किती काढाव्या लागणार आहेत यावर अवलंबून असते. आणि ह्या सर्व बाबी विचारात घेतल्या असल्या तरी शासन स्वतःचा काही खर्चाचा भार उचलतं आणि किंमत ठरवतं आणि सर्वांना परवडणारी पुस्तकाची किंमत अशी असावी. कारण शाळेमध्ये येणारी जी मुलं आहेत ते वेगवेगळ्या आर्थिक स्तरामधील असतात. काहींची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम असते तर काही ती कोणत्याही प्रकारची महागडी पुस्तकं घेऊ शकतात. परंतु काही मुले अशी पुस्तकं ज्यांची आर्थिक परिस्थिती ही नाजूक असते ती मुले पुस्तकांवर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करू शकत नाही आणि म्हणून पुस्तकाची किंमत ही सर्वसामान्यांना परवडणारी अशीच असावी. त्यानंतर पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाशी संबंधित वैशिष्ट्ये, इंटरनल
कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टेक्स्टबुक. यामध्ये सुरुवातीला आपण अनुक्रमणिकेचा विचार करणार आहोत. इंडेक्स. पाठ्यपुस्तकामधील निरनिराळे जे घटक आणि उपघटक आहेत ते सहजतेने लक्षात येतील अशा प्रकारची तसेच त्यांच्या पृष्ठ क्रमांकासह अनुक्रमणिका ही दिलेली असावी. त्यानंतर दुसरा मुद्दा विचारात घ्यायचा आहे प्रकरण रचना. स्ट्रक्चर ऑफ चॅप्टर्स. प्रकरणांचा योग्य क्रम असावा. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला प्रास्ताविक असावं, शेवटी थोडक्यामध्ये सारांश दिलेला असावा. त्याचप्रमाणे सोप्याकडून अवघडाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, विशेषाकडून सामान्याकडे यासारख्या अध्यापन सूत्रांचा अवलंब केलेला असावा. आणि प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारे स्वाध्याय असतील, प्रश्न किंवा जादा वाचनासाठी सूचना किंवा उपक्रम दिलेले असावे. त्यानंतर आहे आशय. पाठ्यपुस्तकातील आशय हा उद्दिष्टांना अनुसरूनच असला पाहिजे. प्रत्येक स्तरासाठी काही विशिष्ट अशी उद्दिष्ट ठरवलेली असतात आणि ही शैक्षणिक इयत्तेसाठी पाठ्यक्रमातून साध्य करावीत अशी अपेक्षा असते. आणि त्या दृष्टीने मग प्रत्येक इयत्तेसाठी पाठ्यपुस्तक तयार करताना उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीनेच पाठ्यपुस्तकातील आशय हा असला पाहिजे. त्याचप्रमाणे पाठ्यक्रमाशी सुसंगत असा आशय या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केलेला असणं आवश्यक आहे. जो आशय पाठ्यपुस्तकात दिलेला असेल तो बिनचूक, अद्ययावत आणि सत्य असला पाहिजे. प्रत्येक पाठ्यमुद्दा अगदी बिनचूकपणे दिलेला असला पाहिजे. कारण गणित हा एक अचूक विषय आहे. गणितामुळे नीटनेटकेपणा, बिनचूकपणा व्यक्तीजवळ येतो आणि त्यामुळे या ठिकाणी जो आशय दिलेला असेल तो अचूक असला पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा विचारात घेणार आहोत, आशयाची मांडणी. अरेंजमेंट ऑफ कंटेंट. विद्यार्थ्यांचा वयोगट व स्तर लक्षात घेऊन चित्र, आकृत्यांचा भरपूर वापर केलेला असावा आणि आशयातील उदाहरणं किंवा संख्या किंवा स्वाध्यायामध्ये ज्या आकृत्या दिलेल्या असतील त्या प्रमाणबद्धच आकृत्या दिलेल्या असल्या पाहिजे. कारण एक चित्र 1000 शब्द व्यक्त करते. आकृतीवरून माहिती ही चटकन लक्षात येते आणि माहितीचं आकलन हे लवकर होतं. आणि म्हणून कोणत्याही इयत्तेचं जे पाठ्यपुस्तक आहे ते तयार करताना केवळ माहितीपर ते असू नये, तर त्यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी आवश्यक तेवढ्या आकृत्या दिल्या पाहिजेत, चित्रे दिले पाहिजेत, आलेख हे दिलेले असले पाहिजेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आकलनासाठी सुलभ होतं. गणिताच्या पाठ्यपुस्तकाच्या आशयानुसार पुस्तकामध्ये ज्या आकृत्या आणि चित्र किंवा आलेख दिलेले असतील त्यांचा वापर हा समर्पक रीतीने केलेला असणे आवश्यक आहे. आशयामध्ये जे मुद्दे आणि उपमुद्दे आहेत ते मोठ्या आकाराच्या अक्षरात असले पाहिजे. निरीक्षण, वर्गीकरण व अनुमान काढणे ही कौशल्ये आत्मसात करण्यासाठी योग्य अशी आशय मांडणी असली पाहिजे. आशयाची मांडणी करताना मूर्ताकडून अमूर्ताकडे, सोप्याकडून अवघडाकडे, त्यानंतर विशेषाकडून सामान्याकडे, सामान्याकडून विशेषाकडे अशा प्रकारच्या अध्यापन सूत्रांचा वापर केलेला असावा. त्याचप्रमाणे स्पष्टीकरण हे सुस्पष्ट हवे. संबोध किंवा संकल्पना या काठिण्य पातळीच्या चढत्या क्रमाने असावे. आवश्यक तेवढीच माहिती असावी. पाठ्यपुस्तक हे संदर्भ पुस्तक वाटता कामा नये आणि विविध अध्यापन पद्धती, तंत्रे, प्रतिमाने यांचा वापर करून आशयाची मांडणी ही केलेली असावी. विविध प्रकारच्या कृतींचा समावेश केलेला असावा त्यामध्ये आणि प्रकरणाच्या किंवा पाठ्यपुस्तकाच्या शेवटी अधिक माहिती मिळवण्यासाठी वाचावयाचे संदर्भ हे दिलेले असावे. त्यानंतर आपण विचार करणार आहोत भाषा, लँग्वेज. विद्यार्थ्यांच्या वयाचा, त्यांच्या शारीरिक मानसिक क्षमतेचा विचार करता पाठ्यपुस्तकातील भाषा विद्यार्थ्यांना समजेल अशी सहज, सोपी व शुद्ध असावी. त्याचप्रमाणे व्याकरण दृष्ट्या ती
योग्य असावी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होणार नाही अशा रीतीनं सुस्पष्ट आणि सोपी भाषा ही पाठ्यपुस्तकाची असावी. त्यानंतर आहे चित्रे, आकृत्या व आलेख यांचा वापर. यूज ऑफ पिक्चर्स, डायग्राम्स अँड ग्राफ्स. संकल्पनांचे सहज आकलन व्हावे यासाठी पाठ्यपुस्तकामध्ये आशयाला अनुरूप असे चित्र, आकृत्या व आलेख यांचा वापर समर्पक पद्धतीने केलेला असावा. स्वाध्यायामध्ये काही जे प्रश्न दिलेले असतील त्यासाठी सुद्धा आकृत्या ह्या सुस्पष्ट नेटनेटक्या दिलेल्या असाव्या आणि नामनिर्देशित केलेल्या असाव्या. विद्यार्थ्यांचे वय व त्या वयातील विद्यार्थ्यांचे गुणविशेष विचारात घेऊन हे चित्रे किंवा आकृत्या काढलेल्या असाव्यात. त्यानंतरचा मुद्दा आपण विचारात घेणार आहोत अध्यापन सूत्रांचा वापर. यूज ऑफ मॅक्झिम्स ऑफ टीचिंग. मूर्ताकडून अमूर्ताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सोप्याकडून अवघडाकडे, विशेषाकडून सामान्याकडे इत्यादी अध्यापन सूत्रांचा वापर आशयाची मांडणी करताना किंवा आशयाचे स्पष्टीकरण करताना त्याचप्रमाणे स्वाध्याय देताना केलेला असणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे स्वाध्याय, एक्सरसाइज. प्रत्येक घटकाच्या व प्रकरणाच्या शेवटी स्वाध्याय दिलेले असावेत व शेवटी उत्तर सूची दिलेली असावी. सोप्याकडून अवघडाकडे या अध्यापन सूत्राचा वापर करून उदाहरणे दिलेली असावीत. उदाहरणांमध्ये विविधता असावी, कारण एकाच प्रकारची उदाहरणं असली तर विद्यार्थ्यांना कंटाळा येतो आणि म्हणून त्यात विविधता असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला व तर्कशक्तीला चालना देणारे प्रश्न स्वाध्यायामध्ये असावेत. त्याचप्रमाणे प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना आव्हान देणाऱ्या प्रश्नांचा सुद्धा समावेश त्यामध्ये असावा. त्यानंतरचा मुद्दा आपल्याला विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे समवाय, कोरिलेशन. दैनंदिन जीवनातील उदाहरणांचा वापर करून गणिताचा दैनंदिन जीवनाशी समवाय साधण्याचा प्रयत्न केलेला असावा. त्याचप्रमाणे इतर शालेय विषयांशी सुद्धा समवाय साधण्याचा प्रयत्न हा केलेला असावा. त्यानंतर आहे वेळोवेळी होणाऱ्या बदलाची व सुधारणांची दखल. नोटीस द चेंजेस अँड इम्प्रूव्हमेंट्स दॅट टेक प्लेस फ्रॉम टाइम टू टाइम. परिस्थितीत होणाऱ्या बदलाची, काळानुसार गरजांची दखल घेतलेली असली पाहिजे पाठ्यपुस्तकामध्ये. पाठ्यपुस्तकाचा विचार करताना नवीन बदलाची दखल घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ बघा, शेअरच्या संदर्भामध्ये किंवा इन्कम टॅक्सच्या संदर्भामध्ये स्लॅब बदलत असतात, त्यावेळेला त्यानुसार पुस्तकामध्ये बदल करणं हे गरजेचं आहे. आणि सध्याच्या युगामध्ये अतिशय महत्वाचं म्हणजे संगणक या विषयाचा समावेश पुस्तकामध्ये त्याचा वापर करणं अध्ययनासाठी, अध्यापनासाठी याची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता पुढचा मुद्दा आहे गणिताच्या पाठ्यपुस्तकाचे चिकित्सक विश्लेषण. गणिताच्या पाठ्यपुस्तकाचे चिकित्सक विश्लेषण करण्यासाठी आपण एक आराखडा पाहणार आहोत. फॉर्मॅट फॉर क्रिटिकल अनालिसिस ऑफ मॅथमॅटिक्स टेक्स्टबुक. आपण आता जे चांगल्या गणित पाठ्यपुस्तकाचे वैशिष्ट्य पाहिले त्या वैशिष्ट्यांचाच विचार करून आपल्याला पाठ्यपुस्तकाचं चिकित्सक विश्लेषण करायचं आहे. आणि हे विश्लेषण करण्यासाठी आपण इयत्ता 10वीचा वर्ग निवडलेला आहे आणि इयत्ता 10वीच्या वर्गातील गणित भाग 2 हा जो विषय आहे त्याची निवड केलेली आहे. त्याचं आपण आता चिकित्सक विश्लेषण करूया. क्रमांक दिलेले आहे. त्यानंतर पाठ्यपुस्तक विश्लेषणाचे जे मुद्दे आपण आता वैशिष्ट्य म्हणून विचारात घेतली ते दिलेले आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला विस्तृत विश्लेषण त्या संदर्भामध्ये लिहायचं असतं. मग पहिला घटक आपण लक्षात घेणार आहोत तो म्हणजे लेखक, ऑथर. 10वीच्या गणित भाग 2
या पाठ्यपुस्तकाचे लेखन गणित विषय राज्य अभ्यास गट सदस्य यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेले आहे. लेखकांचा संबंधित विषयाचा अध्यापनाचा भरपूर अनुभव आहे आणि त्यांची यादी सुद्धा पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आपण पुस्तकाच्या बाह्यांगाचा विचार करूया. बाह्यांगामध्ये आपण मुखपृष्ठाचा विचार करणार आहोत. इयत्ता 10वीच्या गणित भाग 2 चे जे मुखपृष्ठ आहे ते बघा अशा रीतीने आहे. मुखपृष्ठावर एक मुलगा आणि एक मुलगी आनंदाने पुस्तक वाचताना दाखवलेली आहे आणि यातून अध्ययन हे आनंददायी होण्यासाठी पाठ्यपुस्तक उपयुक्त आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. तसेच या ठिकाणी हा रस्ता दिलेला आहे आणि या रस्त्याच्या एका बाजूला ह्या इमारती दाखवलेल्या आहेत. त्यातील ही एक उंच इमारत दाखवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला हे 2 झाडं दाखवलेली आहेत. त्यापैकी या उंच झाडाच्या शेंड्यावर या ठिकाणी एक पक्षी बसलेला आपल्याला दिसत आहे आणि इमारतीच्या छतावरून पक्षाकडे पाहिले असता होणारा हा उन्नत कोन त्या ठिकाणी दाखवलेला आहे. तसेच इमारतीच्या या पायापासून झाडाच्या शेंड्यावर बसलेल्या पक्षाकडे पाहताना होणारा उन्नत कोन दाखवलेला आहे. या ठिकाणी मुखपृष्ठावरील हे जे चित्र आहे हे चित्र गणितातील त्रिकोणमिती या आशयाला सूचित करते. उंची व अंतरे यावरील दैनंदिन जीवनातील जी उदाहरणं आहेत ती सोडवावयाची आहेत याची पूर्वकल्पना मुखपृष्ठाकडे पाहिल्यावरती वाचकाच्या सहज लक्षात येते. मुखपृष्ठ रंगीत आहे, आकर्षक आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे अवधान खेचण्यास मदत होते. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण विचारात घेणार आहोत, पुस्तकाचे मलपृष्ठ. इयत्ता 10वीच्या गणित भाग 2 चे मलपृष्ठ बघा या रीतीने आपल्याला दिलेले आहे. या मलपृष्ठावर या त्रिकोणाच्या आकृत्या दिलेल्या आहेत. पाठ्यपुस्तकातील समरूपता व काटकोन त्रिकोण या आशयाला ते सूचित करते. तसेच त्याखाली हा जो लंब वर्तुळाकार भाग दिलेला आहे त्याचा हा काही भाग दाखवलेला आहे. त्याच्या कडेवर आपल्याला हॅट दिसते आहे, त्यानंतर डबा दिसतो आहे, नंतर ही विदूषकाची टोपी आपल्याला दिसते आहे आणि हे रोपट लावलेली एक कुंडी आपल्याला दिसत आहे. यावरून पाठ्यपुस्तकामधील या ठिकाणी अर्धगोल, त्यानंतर वृत्तचिती, शंकू आणि हा शंकू छेद या आकारांचा किंवा या घनाकृतींचा आपल्याला अभ्यास या पुस्तकामध्ये करावयाचा आहे हे सहज लक्षात येतं. याच लंबवर्तुळामध्ये टीपॉय सुद्धा वर्तुळाकार आहे. या वर्तुळाकार टीपॉयवर एका सर्व्हिंग प्लेटमध्ये 3 शंकुछेद आकाराचे ग्लास आपल्याला दिसतायत आणि दंडगोलाकृती मोजपात्र दाखवलेला आहे. ही सर्वच चित्रे पाठ्यपुस्तकातील आशयाशी संबंधित आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे शीर्षक. मुखपृष्ठावरील शीर्षक आपण आताच पाहिलं, मोठ्या टाईप मध्ये लाल रंगामध्ये लिहिलेलं आहे आणि अंतरंगातील प्रमुख मुद्द्यांची ही शीर्षक जी आहे ती योग्य टाईप मध्ये आपल्याला लिहिलेली दिसत आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे पुस्तकाचा आकार. पाठ्यपुस्तक A4 साईजच्या आकाराचे आहे आणि विद्यार्थ्यांना हाताळण्यास योग्य असा आकार असावा. पुस्तकाचे वजन. पुस्तकाला एकूण 168 पृष्ठे आहेत आणि या पुस्तकाचं वजन विद्यार्थ्यांच्या वयोगटाच्या मानाने योग्य आहे. त्यानंतर छपाई. सुंदर छपाई आहे. महत्वाचे शब्द हिरव्या रंगाच्या बॅकग्राऊंडवर काळ्या रंगाच्या शाईने ठळक छापलेले असल्याने अवधान खेचण्यास मदत होते. आतील मजकुराचा टाईप सुद्धा ठळक आहे आणि ओळींची रचना मोकळी आहे. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा विचारात घेऊ तो म्हणजे कागद. 70 GSM क्रीमवूचा पुरेसा पांढरा चिवट
असा कागद वापरलेला आहे. पुस्तकाची बांधणी योग्य आहे, मजबूत आहे, त्यामुळे त्यातील पानं जी आहेत आतील ती निसटणार नाही. त्यानंतर पुस्तकाची किंमत. पुस्तकाची किंमत 77 रुपये आहे आणि सर्वसामान्यांना परवडण्यासारखीच ही किंमत आहे. त्यानंतर आपण विचारात घेणार आहोत पाठ्यपुस्तकाचे अंतरंग. या अंतरंगामध्ये पहिला मुद्दा आहे अनुक्रमणिका. पाठ्यपुस्तकामध्ये अनुक्रमणिका दिलेली आहे. त्यामध्ये प्रकरणांची नावं आहेत व पृष्ठ क्रमांक दिलेले आहेत. केवळ अनुक्रमणिकेवरून संपूर्ण पाठ्यपुस्तकासंबंधी माहिती कळून येत नाही, कारण अनुक्रमणिकेत फक्त प्रकरणांचीच नावे दिलेली आहेत, उपमुद्दे दिलेले नाहीत. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण विचारात घेणार आहोत, प्रकरण रचना. पुस्तकामध्ये समरूपता, पायथागोरसचे प्रमेय, वर्तुळ, भौमितिक रचना, निर्देशक भूमिती, त्रिकोणमिती, महत्वमापन अशा 7 प्रकरणांचा समावेश केलेला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला चला शिकूया या शीर्षकाखाली त्या प्रकरणातील अभ्यासावयाचे घटक दिलेले आहेत. जरा आठवूया या शीर्षकाखाली प्रकरणातील घटकासंबंधी पूर्वज्ञानाची उजळणी दिलेली आहे. हेतू असा असावा की शिक्षकांनी नवीन प्रकरण शिकवण्यापूर्वी अपेक्षित पूर्वज्ञान तपासावे, त्यामध्ये त्रुटी आढळल्यास वेळीच त्या दूर कराव्यात, म्हणजे नवीन पाठ्यविषयाच्या आकलनात अडचण येणार नाही. जाणून घेऊया या शीर्षकाखाली घटक व उपघटक यांची योग्य क्रमाने मांडणी केलेली आहे. त्यात मागील इयत्तेत अभ्यासलेल्या घटकांशी नवीन ज्ञानाची सुसंगती साधलेली आहे. प्रत्येक घटकाचे उपघटकाचे विवेचन केलेले आहे. सोडवलेली उदाहरणे दिलेली आहेत. त्यानंतर हे लक्षात ठेवूया या शीर्षकाखाली महत्वाचे मुद्दे, संकल्पना, प्रमेय, गुणधर्म चौकटीत दिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठातील महत्वाची माहिती लक्षात ठेवण्यास मदत होते व एका दृष्टिक्षेपात महत्वाच्या मुद्द्यांची माहिती समजते. त्यानंतर सराव संच प्रत्येक घटकाखाली दिलेला आहे. प्रकरणातील सर्व घटक झाल्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह दिलेला आहे आणि प्रकरणाच्या शेवटी ICT टूल्स ऑर लिंक्स चौकटीत दिलेले आहेत. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आशय किंवा पाठ्यवस्तू आपण त्याला म्हणतो. पाठ्यपुस्तकातील आशय हा त्या इयत्तेच्या म्हणजे 10व्या इयत्तेच्या अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टांना डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला आहे. इयत्ता 10वीच्या गणित भाग 2च्या संपूर्ण पाठ्यपुस्तकाचे चिकित्सक परीक्षण करताना प्रत्येक पाठ्यमुद्दा बिनचूकपणे दिलेला आहे हे दिसून आले. त्याचप्रमाणे विषयाचे पूर्ण आकलन होईल अशा प्रकारची पाठ्यवस्तू दिलेली आहे. आशयाची मांडणी व्यवस्थितपणे केलेली आहे. ती विविध अध्यापन सूत्रांचा वापर करून केलेली आहे. सोप्याकडून अवघडाकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे अशा रीतीने विशेषाकडून सामान्याकडे या पद्धतीने केलेली आपल्याला दिसून येते. निरनिराळे घटक व उपघटक यांची मांडणी करताना काठिण्य क्रम व तार्किक क्रम यांचा विचार केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर या पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगामध्ये आपल्याला पुढचा मुद्दा विचारात घ्यायचा आहे, तो म्हणजे आशयाची मांडणी किंवा आशयाचे स्पष्टीकरण. नवीन पाठ्यविषयाचे विश्लेषण लहान लहान टप्प्यांमध्ये केलेले आहे. गणितातील विविध प्रमेय, सूत्रे, संकल्पना यांच्या स्पष्टीकरणार्थ आवश्यक तेवढ्या आकृत्यांचा वापर समर्पक पद्धतीने केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आशयाचे चटकन आकलन होण्यास मदत होईल. निरीक्षण, वर्गीकरण, अनुमान काढणे ही कौशल्ये आत्मसात करण्यासाठी योग्य अशी आशय मांडणी केलेली आहे. विद्यार्थ्यांचा स्तर, वयोगट लक्षात घेऊन आकृत्यांचा भरपूर वापर केलेला आहे. स्वप्रयत्नाने माहिती मिळवणे, निरीक्षण आणि सूचना नोंदवणे यासारख्या कौशल्य विकासासाठी कृती त्यात दिलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांच्या कृतीशीलतेला वाव देण्याचा प्रयत्न यातून आपल्याला दिसतो.
त्याचप्रमाणे चौकटीमध्ये दिलेल्या काही कृती, कोडी, प्रश्न व बुद्धीला चालना देणारी विधानं आहेत आणि त्यामुळे अध्ययन प्रक्रिया आनंददायी होण्यास मदत होते. त्रिकोणमिती या प्रकरणामध्ये आर्यभट्ट या थोर गणितीय तज्ञाची माहिती दिलेली आहे. त्यांचे चित्र व गणितातील त्यांचं योगदान याबद्दलची माहिती दिलेली आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना अवांतर माहिती वाचण्याची आवड असते आणि त्या दृष्टीने समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. तसेच थोर गणित तज्ञांची माहिती दिल्यामुळे त्यांनी निर्माण केलेली जी सूत्र आहेत, प्रमेय आहेत, सिद्धांत असतील, आकृत्या असतील, चिन्हे इत्यादींविषयीच्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आदर निर्माण होईल. हे लक्षात ठेवू या चौकटीतील मजकुरामुळे उजळणी होते आणि संबोधांचे, प्रमेयांचे, गुणधर्मांचे दृढीकरण होण्यास मदत होईल. पाठ्यघटकाशी संबंधित अधिक माहितीसाठी या शीर्षकाखाली दिलेली आहे आणि या चौकटीतील मजकूर ज्या विद्यार्थ्यांना 10वी नंतरही गणिताचा अभ्यास करून त्यात प्रावीण्य मिळवण्याची इच्छा आहे त्यांना उपयोगी पडेल असे पुस्तकाच्या प्रस्तावनेत दिलेले आहे. यावरून विद्यार्थ्यांच्या भविष्यातील अभ्यासाची पूर्वतयारी करून घेण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. आशयाचं स्पष्टीकरण सत्य व बिनचूक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण विचारात घेणार आहोत, भाषा. इयत्ता 10वीच्या गणित भाग 2 या पाठ्यपुस्तकामध्ये वापरलेली जी भाषा आहे ती सोपी आणि व्याकरणदृष्ट्या शुद्ध आहे. विद्यार्थ्यांना समजेल अशी सहज व सोपी गणिती भाषा आहे आणि विवेचन शैली योग्य आहे. त्यानंतर चित्रे, आकृत्या व आलेख यांचा वापर. पाठ्यपुस्तकामध्ये आवश्यक तेवढ्या आकृत्या वापरलेल्या आहेत. प्रमेयांच्या सिद्धता स्पष्ट करण्यासाठी किंवा काही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आकृत्यांचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. आकृत्या सुस्पष्ट, नामनिर्देशित व ठळक आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आकलनास सुलभ होतं. त्यानंतर पुढचा मुद्दा विचारात घेऊया, अध्यापन सूत्रांचा वापर. पाठ्यपुस्तकाची रचना विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचा विचार करून केलेली आहे. मानसशास्त्रीय तत्वांचे उपयोजन झालेले आहे. मूर्ताकडून अमूर्ताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सोप्याकडून अवघडाकडे, सामान्याकडून विशेषाकडे, विशेषाकडून सामान्याकडे इत्यादी अध्यापन सूत्रांचा योग्य वापर केलेला दिसून येतो. त्यानंतर आहे स्वाध्याय. विद्यार्थ्यांच्या तर्कसंगत विचारशक्तीला चालना मिळावी, विषयाची गोडी वाटावी आणि म्हणून गणिताच्या या पाठ्यपुस्तकामध्ये प्रत्येक घटकाच्या खाली संकीर्ण प्रश्नसंग्रह, सराव संच दिलेला आहे आणि संपूर्ण घटक झाल्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह प्रत्येक प्रकरणामध्ये दिलेला आहे. या संग्रहात संबंधित विभागातील सर्व प्रकरणांमधील प्रश्न सरमिसर कडून देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा उदाहरणे सोडवण्याचा सराव होतो. स्वाध्यायातील प्रश्नांची रचना ही सोप्याकडून अवघडाकडे या अध्यापन सूत्राचा अवलंब करून केलेली आहे. सरावासाठी भरपूर उदाहरणे सराव संच व संकीर्ण प्रश्नसंग्रहामध्ये दिलेली आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासलेल्या संबोधांचे दृढीकरण होण्यास मदत होईल. शिवाय प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी काही आव्हानात्मक प्रश्न तारांकित करून दिलेले आहेत. काही स्वाध्यायांमध्ये QR कोड दिलेले आहेत, त्यामुळे अधिक मटेरियल हे उपलब्ध होऊ शकतं. विद्यार्थ्यांनी सोडवलेली उदाहरणे बरोबर आहेत की चूक हे त्यांना व शिक्षकांना कळावे यासाठी पुस्तकाच्या शेवटी उत्तर सूची देण्यात आलेली आहे. परंतु सराव संच 6.1 मधील प्रश्न क्रमांक 6 सिद्ध करा यातील 7वा प्रश्न देताना एक चूक झालेली आहे. sec⁴ θ cos⁴ θ = 1 - 2 cos² θ असे सिद्ध करावयास सांगितलेले आहे. या प्रश्नात sec⁴ θ या ऐवजी sin⁴ θ घेतले तरच आपल्याला सिद्ध करावयाचं जे सांगितलेलं आहे त्याचं उत्तर
देता येतं आणि पुढील आवृत्तीमध्ये ही दुरुस्ती व्हावी ही अपेक्षा आहे. म्हणजे या ठिकाणी तथ्यात्मक त्रुटी आणि भाषा त्रुटींचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे. तर अशा रीतीनं स्वाध्याय परिपूर्ण असे स्वाध्याय आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण विचारात घेणार आहोत समवाय. त्रिकोणमिती व महत्व मापन या प्रकरणातील आशयामध्ये मुलांच्या दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन समवाय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे पाठ्यपुस्तक उपयुक्त व उपयोजन फायदेशीर असं ठरलेलं आहे. इतर विषयांशी मात्र समवाय साधण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला दिसून येत नाहीये. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे वेळोवेळी होणाऱ्या बदलांची व सुधारणांची दखल. पाठ्यपुस्तकाचा विचार करताना नवीन बदलांचा विचार झालेला आहे. स्मार्टफोनवरील दीक्षा ऍपद्वारे पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पृष्ठावरील QR कोडद्वारे डिजिटल पाठ्यपुस्तक व पाठामध्ये असलेल्या QR कोडद्वारे त्या पाठासंबंधित अध्ययन अध्यापनासाठी उपयुक्त दृकश्राव्य साहित्य उपलब्ध होईल अशी व्यवस्था केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञान लालसेला असे साहित्य अतिशय उपयुक्त ठरते आणि या सर्व मुद्द्यांचा विचार केल्यानंतर त्यांचं विस्तृत विश्लेषण या ठिकाणी लिहिल्यानंतर मग एकंदरीत अभिप्राय हा द्यायचा असतो. गणित भाग 2 इयत्ता 10वीचे हे पाठ्यपुस्तक सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून निर्धारित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आकर्षक व हेतुपूर्ण मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ आहे. टायटल पेजवर QR कोड दिलेले आहेत. अनुभवी गणित विषयातील तज्ञांनी हे पाठ्यपुस्तक तयार केलेलं आहे. उद्देशिका दिलेली आहे, राष्ट्रगीत आहे, प्रतिज्ञा दिलेली आहे. त्यामुळे मूल्ये रुजवण्यास मदत होईल. त्यानंतर डॉक्टर सुनील मगर, संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांनी प्रेरणादायी अशी प्रस्तावना केलेली आहे. विद्यार्थ्यांना ताण न घेता चांगला अभ्यास करून मनासारखे यश मिळवण्यासाठी शुभेच्छाही त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी मनोभूमिका तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या क्षमता विकसित होतील हे उत्तम रीतीने मांडणी करून दिलेले आहे. तसेच शिक्षकांसाठी सूचनाही दिलेल्या आहेत. प्रात्यक्षिकांची यादी दिलेली आहे. प्रात्यक्षिकांद्वारे मूल्यमापन करावे हा उद्देश त्या ठिकाणी असावा असे वाटते. पाठ्यांश गणितीय दृष्टिकोनास पोषक आहे. विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती, जिज्ञासा वृत्ती, स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती, एकाग्रता, शोधक बुद्धी, स्वावलंबन व आत्मविश्वास या गुणांचा विकास होण्यास नक्कीच मदत होईल असा पाठ्यांश समाविष्ट केलेला आहे. क्रियाशीलतेवर भरपूर भर दिलेला आहे. स्वाध्यायातून निरीक्षण शक्ती, कल्पना शक्ती वाढीस लागेल. संकल्पनांचे सहज आकलन व्हावे या दृष्टीने आकृत्यांचा सुयोग्य वापर केलेला दिसून येतो. आशय काठिण्य पातळीच्या चढत्या क्रमाने दिलेला आहे. पाठ्यवस्तूचे स्पष्टीकरण, पाठ्यवस्तूचा क्रम व निवड योग्य आहे. योग्य अध्यापन सूत्रांचा वापर केलेला आहे. सुस्पष्ट स्पष्टीकरण केलेलं आहे. शाब्दिक स्पष्टीकरणासोबतच बाकीची अशाब्दिक स्पष्टीकरणे म्हणजे चित्रे, आकृत्या दिलेल्या आहेत आणि गणिताच्या या पाठ्यपुस्तकात इतर विषयांच्या सरावासाठी फारशी संधी मात्र मिळालेली नाही. सराव संचातील एका प्रश्नातील चूक वगळता म्हणजेच प्रश्न क्रमांक 7 मधील तर ती चूक वगळता हे पाठ्यपुस्तक शिक्षक व विद्यार्थी यांना उपयुक्त, दर्जेदार व प्रभावी आहे. तर अशा रीतीनं या पाठ्यपुस्तकाचं विश्लेषण करताना या मुद्द्यांचा आपल्याला विचार करावा लागेल आणि हे विश्लेषण झाल्यानंतर मग खाली हस्ताक्षर करायचं आणि आपलं नाव हे लिहायचं असतं. तर अशा रीतीनं गणिताच्या पाठ्यपुस्तकाची वैशिष्ट्ये आणि चिकित्सक विश्लेषण कसे करावयाचे हे उदाहरणासह स्पष्ट केलेलं आहे. आपल्याला त्याचं आकलन हे झालं असेलच आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं की पाठ्यपुस्तक हे शिक्षकाच्या हातातील हत्यार आहे आणि या हत्याराचा योग्य वापर झाल्यास अध्यापन यशस्वी होते. कारण ॲज द टेक्स्ट बुक सो द टीचिंग अँड लर्निंग. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, B.Ed एज्युकेशनला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.